नमस्कार. बाजार गप्पांच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण हा व्हिडिओ ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय त्या दिवशी अर्थसंकल्प आलेला नाही. कदाचित तुम्ही ऐकाल त्याच्या नंतर 1 ते 2 दिवसांमध्ये अर्थसंकल्प येईल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच आजचा आपल्या बाजार गप्पांचा विषय अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर. अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर असा बाजार गप्पांचा हा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे रविवार 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी सकाळी 11 वाजता माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन हा आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्या संसदेला सादर करतील. स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की ज्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प या रविवारी असा सादर होणार आहे. होता होईतो शनिवार आणि रविवार असे आपण अर्थसंकल्प सादर केलेले नाहीत. शनिवारी 1-2 का होईना याच्या आधीच्या 77-78 वर्षात अर्थसंकल्प सादर झाले आहेत, पण रविवारी सादर होणारा हा पहिला अर्थसंकल्प असेल. पण खरं सांगायचं म्हणजे केवळ इतकंच या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असेल का, हा प्रश्न मनामध्ये ठेवण्याजोगा आहे. एखाद्या महिला अर्थमंत्र्यानं इतके सलग अर्थसंकल्प केंद्र सरकारचा अर्थमंत्री म्हणून सादर करणं असंही त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे असेल कदाचित, पण गमतीने म्हणायचं तर अर्थसंकल्पाच्या तरतुदींच्या बरोबरीने अर्थमंत्र्यांनी नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे, ती कोणत्या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे याचीही चर्चा केली जाते. एक समांतर भाग किंवा ललित भाग म्हणून ह्याचा जरूर विचार केला तरी काही हरकत नाही. परंतु आर्थिक वर्ष 2026-27 या अर्थसंकल्पाच्या बाबतीत 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे कोणताही अर्थसंकल्प, विशेषतः तो केंद्राचा किंवा राज्य सरकारचा असेल तर हे केवळ निखळ अर्थकारणाचं गणित किंवा समीकरण नसतं. तो राजकारणानं अर्थकारणाशी साधलेला ताळेबंद असावा किंवा असतो असं ठामपणाने म्हणता येईल अशी परिस्थिती म्हणजे राजकारण आणि अर्थकारण यांच्या संगनमताचा दस्तऐवज असणारा कोणताही अर्थसंकल्प असतो. त्यातही 2026-27 सालाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की या अर्थसंकल्पावरती नुकत्याच झालेल्या किंवा होणाऱ्या अशा कोणत्याही निवडणुकांचं सावट आता असणार नाही. अगदी देशभराचा विचार करायचा झाला तर संसदेच्या पोटनिवडणुकाही होऊन गेलेत. नव्यानं संसदेच्या निवडणुका येणाऱ्या काही महिन्यात होतील अशी जरा सुद्धा राजकीय परिस्थिती आपल्या देशात नाही. आपल्या देशातल्या काही राज्यांच्या विधानसभांच्याही निवडणुका होऊन गेलेत. आपल्या देशातल्या काही राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि तालुका समिती यांच्याही निवडणुका एका अर्थानं मार्गाला लागलेल्या आहेत. त्यामुळे तात्कालिक राजकीय गणित कितपत, विशेषतः स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवरची या अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी म्हणून असतील याला एक अंगभूत मर्यादा आहेत. अर्थात मी आत्ताच म्हटलं तसं कोणताही अर्थसंकल्प हे राजकीय अर्थकारण असतं. त्यामुळे झालेल्या निवडणुकांच्या अनुभवावरती होणाऱ्या निवडणुकांची चाहूल असं या अर्थसंकल्पाचं वर्णन कदाचित करता येणार नाही. पण एकंदरीतच आपल्या देशामध्ये जी एक राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सरकारनं काही केलं तरीही टीका करणारी मंडळी आहेत आणि सरकारनं काही केलं नाही तरी सुद्धा साहजिकपणानं त्याच्यावरती टीका करणारी मंडळी आहेत. मूळ त्या धोरणाचा उद्देश काय आहे याची चर्चा न करता न्यूज देण्यापेक्षा व्ह्यूज देण्याकडं आपल्या प्रसार माध्यमांची आणि समाज माध्यमांचा वाढता कल लक्षात घेता अर्थसंकल्पावरती 1 फेब्रुवारी आणि त्यानंतर होणारी टीका हा गमतीचा विषय असेल. आणि आज हा विषय घ्यायचं दुसरं कारण म्हणजे 2026 हे माझ्या अर्थसंकल्प विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. आणि या मालिकेचा त्यामुळे आणि आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गेली 40 वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी अनेक ठिकाणी याबाबत महिनाभराच्या काळामध्ये विवेचन करत असतो. या मालिकेतला माझा पहिला कार्यक्रम माझ्या डोंबिवली गावात होतोय, कारण 40च्या 40 वर्ष मी अर्थसंकल्पावर बोललो असं एकमेव गाव म्हणजे आमचं डोंबिवली. त्यामुळे रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता सुयोग मंगल कार्यालयात माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष सादर करत मी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या विषयावरती बोलणार आहे. आपण सर्वांनी जरूर या. हे सांगण्यासाठी हा बाजार गप्पांचा भाग करत नाहीये,
पण एकंदरीतच सध्याच्या काळामध्ये स्वतःचं प्रॉडक्ट स्वतःचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून विकावं लागतं, असा एक नवीन गमतीचा ट्रेंड आहे. आणि त्या ट्रेंडचा येणाऱ्या काळामध्ये मग युट्यूबरच्या माध्यमातून असेल, इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून असेल, समाज माध्यमातून असेल, कशा पद्धतीनं प्रोत्साहित केलं जातं किंवा नियंत्रित केलं जातं आणि काही वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं कधी जीएसटीच्या माध्यमातून किंवा काही प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून ही नवीन क्षेत्र जी उभरती आहेत आणि जी प्रचंड वेगाने वाढतायत त्यांचा कोणत्या दृष्टिकोनातनं विचार केला जाईल हे बघणं गरजेचं ठरेल. एकंदरीतच ज्या पद्धतीनं समाज माध्यमांच्या माध्यमातून शेअर बाजार, गुंतवणूक, राजकारण यांच्याविषयीची चर्चा गेल्या काही महिन्यात काही वेळेला सभ्यतेचे संकेत पाळत आणि अनेकदा कुठचाही संकेत न पाळत केली गेली आणि त्याच्यावरती वेळोवेळी आपल्या देशातल्या विविध नियंत्रकांनी त्या त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या काही पावलं उचलली, काही वेळेला उचलली नाहीत. उचलली त्यावेळेला ती टोकाची पावलं आहेत अशीही चर्चा झाली आणि उचलली गेली नाहीत तेव्हा ती राजकीय दबावामुळे झाली नाहीत अशाही पद्धतीची गणित आहेत. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं कररचना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये येऊ शकते ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल. याला असलेली एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण कररचना ही केवळ प्रोहिबिटिव्हच असते अशा स्वरूपाचा भाग नाही, काही वेळेला ती प्रिस्क्रिप्टिव्हही असते. साहजिकच एका पद्धतीनं जर बघायचं झालं तर एखाद्या नवीन वस्तूवरती कर लावणं किंवा असलेल्या कराच्या दरामध्ये वाढ करणं किंवा बदल करणं हे एकंदरीतच ते क्षेत्र आपलं कात टाकतंय याचं गणित असतं. कारण याचं एक बोलकं उदाहरण लक्षात घेण्याजोग आहे. आपल्यापैकी सगळ्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्मलाजी सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी याच्यावरती कर बसवला होता. त्याचे उत्पन्न आणि त्याचे व्यवहार या दोन्ही पद्धतीच्या व्यवहारांवरती त्यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये खरं प्रस्ताव आलेले होते आणि त्याची अंमलबजावणी ही झाली होती. खरं सांगायचं म्हणजे एका अर्थानं गेली 40 वर्ष आपल्या देशानं सातत्यानं असं धोरण राबवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रिप्टोकरन्सी याचा आम्ही मान्यता देणार नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांमध्ये आपल्या देशातल्या एखाद्या नागरिकाला नुकसान झालं किंवा त्याला काही अडचण आली तरी त्याला फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात कायदेशीर संरक्षण मिळत नाही किंवा निदान त्या संबंधीच्या व्यवहारांकरता वेगळा कायदा आपल्या देशात नाही. आणि त्यामुळे त्यावेळेला अशी चर्चा झाली होती की कराच्या निमित्ताने का होईना पण आपण क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना मान्यता देतो आहात का. त्या वर्षीच्या विवेचनामध्ये मी वारंवार सांगितलं होतं की मान्यता न देण्याचं अजून एक उचललेलं पाऊल अशा प्रोहिबिटिव्ह स्वरूपाची ही कररचना असेल. हा विषय कदाचित यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वेगळ्या संदर्भामध्ये येऊ शकतो. याचं कारण असं आहे की आपण सगळेच जाणतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी अलीकडच्या काळात असं एक विधान केलेलं आहे. मी विधान केलंय असं म्हटलं, कृती अजून झाली की नाही याबद्दलची खातरजमा कोणीच करू शकत नाही. परंतु अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं असं एक विधान आहे. पुन्हा ते जे प्रत्येक विधान करतात ते अंमलात आणतातच असं नाही, याचा अनुभव आपण टॅरिफवरनं केलाय. आणि त्यामुळे मी माझ्या शब्दरचनेविषयी अत्यंत जागरूक आहे आणि मी असं म्हणतोय की अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी असं विधान केलं आहे की जर अमेरिकेनं त्याच्या असलेल्या काही $1 ट्रिलियन कर्जाची परतफेड निदान अंशतः तरी केली तरी शक्यता नाकारता येत नाही की ती काही स्वरूपात तरी क्रिप्टोकरन्सी मध्ये असेल. हे विधान म्हणून जितकं गमतीचं आहे तितकंच त्याच्यामध्ये असलेले अनेक जे सेफ्टी क्लॉज आहेत हे बघण्याजोग आहेत. काही कर्ज जर फेडल्यास काही भाग कदाचित क्रिप्टोकरन्सी मध्ये असेल म्हणजे शक्यतांचा खेळ आणि त्याची पतंगबाजी असंही करता येईल. पण याचा साहजिकच असलेला फायदेशीर घटक हा चीन आहे आणि चीन येणाऱ्या काळामध्ये भारत आणि रशिया यांच्या बरोबरीनं अमेरिका विरुद्धच्या गटामध्ये किंवा वेगळ्या गटामध्ये जाऊ नये यासाठी कदाचित अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हे विधान केलं असेल. आता पैसे देणार अमेरिका, पैसे घेणार चीन आणि त्या क्रिप्टोकरन्सीचा भाग असा त्याचा भाग असला तर हा काही आपल्या राष्ट्रीय अर्थकारणाचा भाग नाही.
पण ज्या वेगानं आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाच्या विचार कक्षेत येते, निदान ती परिघाबाहेर नाही हे नक्की. आत्ताच्या तत्कालीन सत्तारूढ केंद्र सरकारला कितीही राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, बौद्धिक, भावनिक विरोध असला तरी हे मान्य करावं लागेल की 2014च्या तुलनेमध्ये 2026 साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था हा दुर्लक्षणीय घटक आता राहिलेला नाही. अर्थात या 12 वर्षात झालेली पावलं ही एकमेव त्याचं कारण नाही. यातल्या कित्येक धोरणांचं बीजारोपण हे 2014च्या आधीच्याही काळात केलं गेलेलं आहे. कोणत्याही अर्थकारणामध्ये पी हळद हो गोरी नसतं. प्रत्येक आर्थिक धोरणाचा त्याचा असा जस्टेशन पिरियड असतो. आधी धोरण सांगणं, त्याची अंमलबजावणी करणं, ती प्रभावीपणाने करणं आणि तेव्हापासून नंतरचा परिणाम, यातल्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही काळाचं अंतर असतं आणि तरच हे परिणाम दृगोच्चर स्वरूपात जाणवतात. आज 2026ला हे परिणाम जाणवतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आणखीन सबळ करण्याच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीची पावलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये उचलली जातात याचा विचार करावा लागेल. आणि असा विचार करत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की गेल्या 12 वर्षाच्या काळात आणि त्यातही विशेषतः 2020च्या करोना नंतरच्या काळात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं 2 पद्धतीची गणितं केलेली आहेत. हे जितकं केंद्र सरकारच्या बाबतीत सत्य आहे तितकंच राज्य सरकारच्या बाबतीत सत्य आहे. मग केंद्र आणि राज्य सरकार याच्यामध्ये राजकीय रंगसंगती वेगळी असली तरी गोष्ट नक्की आहे. 2 गोष्टी इथे लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की एकंदरीतच गेल्या काही वर्षात आपल्या राष्ट्रीय अर्थकारणाचा पोत, नूर, कल, बाज असा होत चाललाय की बहुतांश ऍक्टिव्हिटीज किंवा घडामोडी या राज्य सरकारांच्या कार्यशैलीत येतात आणि त्याला जोडून मग जीएसटीच्या उत्पन्नामध्ये राज्य सरकारांच्या जीएसटीच्या उत्पन्नाचे घटक येतात. त्यामुळे केंद्र सरकारकडनं राज्य सरकारांकडे हस्तांतरित होणारा पैसा हा केवळ मदत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असिस्टन्स अशा स्वरूपाचा नसतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघंही ज्या जीएसटी मध्ये सामायिक भागीदार असतात, त्या सामायिक भागीदारीतल्या भागीदारीचा हिस्सा राज्य सरकारांकडे देण्याचा भाग असतो. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीच्या अर्थकारणाची शिस्त केवळ आपल्याच देशात असं नव्हे तर प्रत्येक खर्चाच्या घटकाशी एखाद्या उत्पन्नाच्या घटकाचं टॅगिंग करणं, त्याची सांगड घालणं, याचा जो विचार आहे, ही प्रक्रिया पुढे जाते का याचा विचार करावा लागेल. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम ही त्याची अत्यंत महत्वाची उदाहरणं आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आणखीन वेगवान करत यंदाचा अर्थसंकल्प आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी काही एका विशिष्ट गतीनं वाढणार आहे, कारण काहींच्या मते ती 9% वाढू शकते, काही आंतरराष्ट्रीय संस्था 7 ते 7.5 मध्ये म्हणतात, आपल्या देशातले सरकारचे राजकीय विरोधक असं म्हणतात जमतेम 6% वाढेल, पण निदान 6% वाढेल याच्यावरती तर कोणाचे मतभेद नाहीत. आणि गेल्या 6 वर्षांचा विचार करायचा झाला तर सातत्यानं दरवर्षी गेली 6 वर्ष म्हणजे 2020 ते 2026 या काळामध्ये 6% किंवा त्याहून अशा जास्त राष्ट्रीय वार्षिक दरानं आर्थिक विकास करणारे अवघे 3 देश आहेत, इंडोनेशिया, चीन आणि आपला भारत. हा जर विचार करायचा झाला तर ही प्रक्रिया आणखीन पुढे जात काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात का हे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पाहावं लागेल. आणि या काळाचा विचार करत असताना जाणवणारी दुसरी गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीच्या पारंपरिक घटकांचा आणि घटनांचा केवळ सुदृढीकरण किंवा सबलीकरण असंच झालंय अशातला भाग नाही, तर काही अपारंपरिक घटनांचा आणि घटकांचाही विचार आपण राष्ट्रीय अर्थकारणामध्ये करतोय. संरक्षण क्षेत्राची कामगिरी आणि संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाविषयकची आपली कामगिरी हे याचं अत्यंत सुंदर सकारात्मक उदाहरण आहे. कोणत्याही राजकीय विरोधाच्या पलीकडे जात निदान तटस्थतेनं या घटनेकडे पाहायचं झालं तर हे श्रेय आपल्या अर्थव्यवस्थेला, आपल्या संरक्षण क्षेत्राला आणि त्याहीपेक्षा आणि त्याच्या बरोबरीनं आपल्या उद्योग क्षेत्राला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवणं
आणि 2020 पासूनच्या पुढच्या 5 वर्षात या उत्पादनाच्या किमान 75% उत्पादन आपल्याच देशामध्ये होईल याची चुणूक किंवा घोषणा 2020 साली करणं आणि त्या दृष्टीनं वाटचाल करणं हे गेल्या 5 वर्षाच्या राष्ट्रीय अर्थकारणाचं गमक आहे. अगदी 75% जरी झालं नसलं तरी 67-68% उत्पादन आज मितीला आपण आपल्या देशात करतोय. त्यामुळे उरलेल्या 6 ते 7% टप्पा अधिक वेगानं पार करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणती पावलं उचलली जातात हे बघितलं पाहिजे. हे का करावं लागेल याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन 2%वरनं 75% आणण्याचं उद्दिष्ट ठरवत असतानाच केंद्र सरकारनं त्याच वेळेला म्हणजे 2020 साली असं जाहीर केलं होतं की यानंतर कधीही संरक्षण खात्याची एका वेळेला 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त एकरकमी ऑर्डर आली तर टेंडर आलं तर ती मागणी किंवा ते टेंडरमध्ये फक्त भारतीय कंपन्याच वस्तू आणि सेवा पुरवू शकतील. यातून एकंदरीतच केवळ सरकारी कंपन्या असं नव्हे तर खाजगी कंपन्यांचं सुद्धा संरक्षण विषयक उत्पादन वाढलंय आणि त्याच बरोबरीनं केवळ आपल्या देशाच्या संरक्षणाच्या किंवा लष्कराच्या गरजा पूर्ण करणं इतकं सीमित क्षेत्र आता संरक्षण वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचं राहिलेलं नाही. आपल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला, माझगाव लॉक लिमिटेडला, BELला आणि त्यासहित अनेक कंपन्यांना संरक्षण विषयक वस्तूच्या निर्यातीची असलेली मागणी हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे याची दखलपात्रता जागतिक राजकारणामध्ये घेतली जावी आणि ती तुमच्या कामगिरीच्या म्हणजे ही क्षेपणास्त्र ही शस्त्र किती प्रभावी आहेत याचीही चुणूक दाखवली आणि त्या उत्पादनाचं सातत्य आणि दर्जा याचीही चुणूक दाखवली. आणि या विषयाला असलेली एक राजकीय पार्श्वभूमी इथं लक्षात घेतली पाहिजे. अगदी अलीकडे झालेल्या दुबईच्या एअर शो मध्ये ज्या वेळेला संपूर्णपणानं भारतीय बनावटीचं एक विमान त्याच्या वैमानिका सकट कोसळतं, ही अपघात होता की घातपात होता अशी चर्चा केवळ आपल्याच देशात झाली असं नाही. म्हणजे ते विमान कोसळलं हे दुर्दैवी आहे. त्या इतक्या तंत्रशिक्षित पायलटचा असा अकाली अपघाती मृत्यू होणं हे त्याहून दुर्दैवी आहे. पण एका अर्थानं भारतीय संरक्षण क्षेत्राकडे त्या निमित्तानं लक्ष वेधलं गेलं, काही सकारात्मकतेनं काही नकारात्मकतेनं. मग ही सकारात्मकता सुदृढ करणं आणि ही नकारात्मकता कमी करणं याकरता केंद्र सरकारच्या पातळीवरती निदान आर्थिक दृष्ट्या धोरणात्मकरित्या कोणती पावलं उचलली जातात याही दृष्टिकोनातनं यंदाच्या अर्थसंकल्पाकडे बघणं मला जास्त महत्वाचं वाटतं. संरक्षणाच्या बरोबरीनं शिक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान याही क्षेत्राचा विचार करावा लागेल. आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर. या व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला जे अत्यंत महत्वाचं गणित असतं ते म्हणजे आयकरात काय बदल होतील. याबद्दल दरवर्षी ज्याप्रमाणे पतंगबाजी होते ती आपल्या देशात आजमितीला सुरूच झालेली आहे आणि अगदी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा यांना त्या स्वरूपामध्ये ती होत राहील. मला स्वतःला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावरती आयकरामध्ये बदल होतील अशातली शक्यता मला दिसत नाही. फार फार तर आयकराच्या आकारणीच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाच्या ज्या विविध पातळ्या आज मितीला आयकर कायद्यात आहेत त्यात काही फेरफार जरूर होऊ शकतात. पूर्णपणानं नवीन आयकर पद्धतीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याकडे आता धोरणात्मक दृष्ट्या पुढची पावलं टाकायची म्हणून जुनी आयकर पद्धती आणि नवीन आयकर पद्धती यांच्यामध्ये असलेल्या तफावती काही प्रमाणात तरी कमी करत एकंदरीतच हे आता एप्रिल 2026 ला सुरू होणारं आर्थिक वर्ष हे शेवटचं आर्थिक वर्ष असेल की जेव्हा आपल्याला जुन्या आयकर पद्धतीनुसार आयकर विवरणपत्रक म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतील अशी घोषणा आत्ताच्या काळात निदान प्रशासकीय दृष्ट्या यंदाच्या अर्थसंकल्पात झाली तर मला स्वतःलाही म्हणणं चुकून झालं, स्वतःला तरी फारसं आश्चर्य वाटणार नाही. अर्थात याहून अनेक मुद्द्यांची चर्चा करता येईल पण वेळेच्या मर्यादा पाळायच्या आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या माझ्या अनेक भाषणांना तुम्ही आवर्जून यावं याकरता
अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर हा बाजार गप्पांचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण करतो. पुन्हा एकदा आठवण देतो की 1 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता डोंबिवली पूर्वच्या सुयोग मंगल कार्यालयामध्ये माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग 40वे वर्ष, जो कदाचित एक जागतिक विक्रम आहे, याला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन करतो आणि हा व्हिडिओ इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद.